30 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या गुळमच्या भूमिहीन शेतकऱ्यांचा आक्रोश, मोबदला, पर्यायी जमीन किंवा मूळ जमीन परत द्या, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर. 3 महिन्यात निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणासह तीव्र आंदोलनाचा इशारा. चंदगड तालुक्यातील गुळंबे येथील मत्स्यव्यवसाय प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. सन 1991 पासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या बाधित भूमिहीन शेतकऱ्यांनी संपूर्ण मोबदला, पर्यायी शेती जमीन अथवा संपादित केलेली मूळ जमीन परत मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करत न्यायाची हाक दिली. यावेळी आमदार शिवाजीराव पाटील, तहसीलदार राजेश चव्हाण तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटलं आहे की गुळंबे येथील गट क्रमांक 30, 124 आणि 125 मधील शेतजमिनी शासनाने सन 1991 मध्ये मत्स्यव्यवसाय प्रकल्पासाठी संपादित केल्या. या संपादनामुळे अनेक शेतकरी कुटुंब पूर्णपणे भूमिहीन झाले. त्यांच्या उपजीविकेचं एकमेव साधन असलेली शेती हिरावली गेली. मात्र तब्बल 3 दशकांहून अधिक काळ उलटूनही अनेकांना संपूर्ण आणि योग्य मोबदला मिळालेला नाही. पर्यायी शेतजमीनही उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्यानं त्यांच्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिलाय. बाधित शेतकऱ्यांनी गेल्या 30 वर्षात शासन आणि प्रशासनाकडे वारंवार निवेदनं, अर्ज आणि पाठपुरावा केला. मात्र त्यांच्या न्याय्य मागण्यांवर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शासनाने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून बाधितांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी शासनासमोर 4 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. संपादित जमिनीचा संपूर्ण आणि योग्य मोबदला तत्काळ अदा करावा, सर्व बाधितांना पर्यायी शेतीयोग्य जमीन उपलब्ध करून द्यावी, ते शक्य नसल्यास संपादित जमीन मूळ मालकांच्या ताब्यात परत द्यावी, तसंच संपूर्ण जमीन संपादन प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाला 3 महिन्यांचा अल्टिमेटम देत या कालावधीत लेखी आणि सकारात्मक निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषण, धरणं आंदोलन आणि लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या निवेदनावर गुंडू रुपाना दळवी, जयश्री शिवाजी दळवी, रामा बडकू डोंगे, जनाबाई विठ्ठल गोंडे, सठू चांगू गोंडे, लक्ष्मण चांगू गोंडे, कृष्णा राम दळवी, अंकुश नारायण दळवी, गुणवंती बडकू गवस आणि चांगू यशवंत गवस या बाधित शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून समस्त गुळंब ग्रामस्थांनी या न्याय लढ्याला एकमुखी पाठिंबा दर्शवलाय. 3 दशकांपासून रखडलेल्या या प्रश्नावर शासनाने आता तरी संवेदनशील भूमिका घेत बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी तीव्र अपेक्षा संपूर्ण परिसरातून व्यक्त होतीये. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.